भार खोलत असताना सुरेश थोरात यांना करंट लागल्याची घटना या ठिकाणी घडली आहे आणि ते त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर काय 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 झालं होतं? काय झालं होतं काय झालं होतं काय? हो जावा घरी तुम्ही जा. पाणी भरत असताना पोलचा करंट पाण्यामध्ये उतरला आणि त्यांचा मृत्यू झाला. काय शोध पोलचा दुसरं कोणतरी जाऊ दे ना, गेल्यानंतर येतो ना थांबू नका. मी मंत्रालयात फोन केलेला आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ग्रामपंचायत सुद्धा सगळं हल्ला. त्यांनी सुद्धा लक्ष दिलेलं आहे. सगळे 2 महिने झाले या गोष्टीला. किती वेळा सांगायचं यांना? महावितरणला सांगायचं, वाकवला त्यांच्याकडून दुरुस्त करून घ्यायची जबाबदारी ही वायरमॅन लाईन मनची होती. पण आज 2-2.5 महिने झाले यांनी कसलाही त्याच्यावरती काही केलं नाही, म्हणून आज ही दुर्घटना घडलेली आहे. काय घटना घडली होती? पोलला अज्ञात वाहनाने या 1.5 महिन्यापूर्वी त्याला धडक झाली. अज्ञात वाहनाची धडक लागली होती आणि तो पोल वाकला होता. पण तो खर्च कुणी करायचा? MSCBने करायचा की ज्याच्याकडून पोल वाकला त्याने करायचा? या गडबडीत हा अपघात घडलेला आहे. खर्चावरून झालं आणि सोयीसुविधा करत असताना एवढ्या ह्या अडचणी निर्माण होतात. एक माणूस जातोय, तरुण सुरेश सारखा कार्यकर्ता आज गेलेला आहे. आमचा चुलत भाऊच होता. परंतु आम्हालाच वाईट वाटतंय, या स्ट्रीट लाईट इथून पुढच्या काळात ह्या कराव्या का नाही कराव्या. हे झालेले पाण्याचे चेक केलं का मॅडम? चेक केलं का पाण्यात करंट येतोय का आता? 4 महिने झाले, 4 महिने ठोकलाय माणूस. त्या माणसाचं नाव पण सांगतो तुम्हाला मी. गेलेले त्याचे तुम्हाला माणसाचं नाव पण सांगतो मॅडम. 4 महिने झालेत वाकलाय पोल. तर बंद करायची चूक नाही घ्यायची. यांनी आरात चेंज करावा, सर्व करावा. ज्यांनी ठोकलाय त्याच्या नावावरती तुम्ही हे करा. ज्या वेळेला हा पोल जो वाकला, सामान्य माणूस जर असं तुम्ही भरपाई केस आम्ही पाणी भरायचंच नाही का शेतात? दक्षता 2-2.5 महिने झाले काय काय नाही घेतलंय? 4 महिने झाले दादा, 4 महिने काय झाले. घेतली नाही याची दक्षता? हा पोल वाकला. 4 आज महिने तुमच्या झाले. निष्काळजीपणामुळे आमचा माणूस आमचा गमवायला लागला. कोणी ठोकलेलं आहे, काय आहे? मग ते 2.5 महिने झाले आज त्याला तुम्ही चौकशी आता झाली. माणूस काय गेल्यानंतर नाही झाली? काय गेल्यावरती आता तुम्ही उपयोग काय उपयोग त्याचा? काय? त्याच्यानंतर ते बनकर आहेत ते येऊन गेले होते इथे. त्यांनी काय तुम्हाला केलं होतं नाही. मी सांगतो तुम्हाला, 4 महिने यात्रा आली. आम्ही दर आठवड्याला आम्ही इथंच आहे आणि आम्ही इथंच. आम्हाला माहिती आहे वाकल्यापासून करंट किती चालू आहे आणि किती नाही. आम्ही कंप्लेंट करून दमलो. ज्या वेळेला हा पोल वाकला ना त्यावेळेस त्यावेळेस complaint. घरांमध्ये पण हा, करंट घुसले होते. बसले. सांगितलं होतं त्यांना. नंतर तिथे जे काही फॉल्ट होता ते दुसरे कोण होते ना ते आले होते. त्यांनी सांगितलं की त्यांच्या इथे पण फॉल्ट झाले होते. तो त्यांनी काढून दिला. आता तुम्ही मॅडम तो झाला, तो interview घरचा आहे. आता सुद्धा 2 दिवस झाले स्टेट लाईनीचं काम चाललंय. त्याच्यात का बरं हा पोल तुम्ही पोल नाही दुरुस्त आला. करून घेतला नाही? त्या कामाचं मला विचारणा करावी लागेल. बरोबर आहे. तुम्हाला ज्यांनी वाकवलं का नाही, ज्यांनी वाकवलं त्यांच्या बारीक बाळ आहे. टाकलाय खांबळा. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. मला पूर्ण सहभागी तुम्ही नका होऊ. ऐका ना, चांडवलीच्या हद्दीत कळंबमध्ये सुद्धा एक खांबळा टाकलाय. का टाकलाय तो पलीकडं? इथं न टाकता स्टेट लाईनचा खांबळा पलीकडे टाकायचा काय संबंध आहे यांचा? बघा बँड झालंय, पोल बदलणं हे कोणाचं काम आहे का? आम्ही पैसे काढू? आम्ही पैसे काढू का? तुम्ही सांगा. आम्ही पैसे काढतो. आता काय पैसे काढतो? नाही नाही, त्यांचं नाही गेलंय. त्यांचं म्हणणं आहे की बाबा पैसे नाही आमच्याकडं आणि आम्ही हे करू. किती दिवस? 4 महिने. मी सांगतो तुम्हाला रिस्क कधी झाले आणि काय झालं घटना, पण डेट सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही बंकरांना पण बोलवा. नाही रिस्क. लाईनमनचं उत्तर काय आहे? लाईनमनचं उत्तर काय? लाईनमनचं उत्तर आहे तुम्ही गाडी का उचलली? आज गाडी 4 टायर वरती त्याला मरून द्यायचं की त्या माणसाला, जो आतमध्ये व्यक्ती होता त्याला मरून द्यायचं का? तिथून त्या शेतातून बाया पळत आले, त्यांनी गाडी उचलली आणि गाडी तिकडे नेऊन टाकली. आम्ही कंप्लेंट केल्यावरती त्यांनी 2 दिवसात काय तर दक्षता घ्यायला पाहिजे ना. त्याची काही ऍक्शन घेतली नाही, काही घेतली नाही. आज या हलगर्जीपणामुळे आज ही घटना घडलेली. आम्ही हेच म्हणतो. झालेलंच आहे. डायरेक्ट हाताला हात तुम्ही पाहिलं असेल ना, हातावर दूर येतोय दूर. सांगितलं ना, शिकत असताना हे शिकण्याचा रस्ता आहे का? रस्ता आहे का?
जायचं तर तिकडे हायवेला जायचं, रस्त्याला जायचं, इकडे एवढा मोठा रस्ता आहे तिकडे जाऊन शिकायचं ना. हा तुम्ही बघा आम्हाला रिस्टर तुम्हाला आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्हाला घेणं देणं नाही. माणूस गेलाय. ज्या वेळेला हा पूल वाकला त्यावेळेला त्याच्यावरती ऍक्शन तुरंत व्हायला पाहिजे होती. आम्ही वारंवार कंप्लेंट केलेली होती त्यांना, पण एकाने कंप्लेंट नाही घेतली. आज तुमच्या अजून नाही घेतली का नाही घेतली? जो अपघात झाला ना त्याच वेळेला ग्रामस्थांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवर काहीतरी कायदेशीर कारवाई होणं दादा पण आहे बघा, तक्रार केली त्यांनी बघा, समोरून तक्रार केलेली आहे. हा हे बघा, दादा पण आहे, भाऊ पण आहे. काही असं झाले मळ्यातले प्रत्येक घराने सांगितलं होतं ग्रामपंचायत सदस्य प्रत्येकाने कंप्लेंट केली भाऊ पण आहे, दादा पण आहे. सगळ्यांनी सांगितलं होतं का मी चौकशी करून घेते त्याची. नाही नाही, चौकशी आम्ही रिस्टर सांगतो तुम्हाला, इथपर्यंत सांगतो तुम्हाला. नाही, स्ट्रीट लाईटचा काय विषय आहे तो मी आपण ग्रामपंचायत आणि आम्ही हे करून घेऊ, दोघं मिळून बघून घेऊ त्याच्यामध्ये कसं आहे. तसं ना, तुमचा आन्सर आहे डिप्लोमॅटिक आन्सर नाही पाहिजे आम्हाला. आम्ही पण सांग, आम्ही पण आहे, आम्ही पण हा, तसं नाही शोध. आता शोधून तुम्हाला हे का कारवाई झाली नाहीये, बंद करायला नका पोल केला, आता का नाही झाली? 4 महिने झाले मॅडम, 4. मी आता मंत्रालयात तुम्ही आता 2 मिनिटं तुम्ही जे करंट आहे वगैरे शोधता ना, माझं काय म्हणणं काय आहे, नाही. वरती जाऊन बघा बरं तिथं काय शॉर्ट झाले, काय झाले. चढाव बघा अधिकारी वरती. लगेच चढा. वरती बघा चढू बरं. शकतात का दाखवा ना. तुमचं नाही चढू तिथं शकत. काय झाले का तुम्हाला पूल इथपर्यंत वाकलाय, सांगतो. तिथं अजून तुम्ही हे महत्वाचं दिलंय सोडून आणि तिकडलं हे करताय. ती लोखंडाची शिडी मागवली. हो, मग ते फीडर बंद करूनच बघणार आहे ना आधी तिथे काय करंट. हेच मॅडम मला सांगायचा मुद्दा काय आहे की जेव्हा जेव्हा ठोकली ना गाडी त्यावेळेस तुमचा करंट पोलला येतो का नाही. लोखंडाचे पोल लागले करंट येणार आहे का नाही. साधं इलेक्ट्रॉनिकचं तुम्ही एनटीसी मध्ये तुम्हाला साधं लॉजिक आहे हे लोखंडाचा पोल टाकल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक येणार नाही. मग पार सगळ्या पोलला येत होता पार. तो बंद करून ते आले आणि त्यांनी काहीतरी केलं तेव्हा तो बंद झाला तिकडचा. पण या 2 पोलला ती लाईट बंद केली का, मेन लाईट बंद इलेक्ट्रिसिटीची केली वाहिनी का? येणार लोखंड या पोल दोन, तुम्हाला बंद एवढं चालू पण राहतात. माहिती आहे मॅडम. असं पण नाही फक्त लावलाय चुना म्हणून लावलाय, ठोकलाय माणूस चेंज करा, दुसरा लावा, असं काहीच नाही. 4 महिने झालेत, त्याला एक पण दिवस असा नाही. आणि सगळी पोरं इच अँड एव्हरी 28 पोरं आहेत आम्ही, 28 पोरं सगळेजण सांगतात की असं असं झालंय, हा माणूस ठोकलाय, इथपर्यंत झालंय, पोल चेंज करायचा आहे. भाऊ दादा, गोविंद दादा, हे किती वेळा कंप्लेंट केली बंद करायकडं, का नाही ॲक्शन झाली? जे बंद करायला नाही, इथं आम्ही करतो बंद करायचा कार्यक्रम. कसा करायचा ते आज होणार आहे. बनकर कुठं आलं इथं? कंप्लेंट बनकर कुठं आलं? नाही ते मी सेक्शनला बघून मला नालायक माणूस आहे, देविषयी नाही 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 नालायक नालायक माणूस त्याला तर आहे. आज त्यांनी माझं पण एकदा कांड केलेलं आहे. त्याला सुट्टी नाही मॅडम. तुमचा अधिकारी असू काय नाही, भाऊ गेला याची किंमत आम्ही मोजू शकत नाही आहे. तुम्ही रिस्तर हे करा, आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाही. पोल नाही बसवला ना इथं डीपी बघा काढून टाकणार. बायका मोटरीला पण पाणी नाही, काय नाही, आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही. तिथं 4 महिने झाले, 4 महिने. पाणी सोडून बघितलं त्याच्यात पण तिथं तेव्हा पण नाही दिसत आहे पोलला पण. करंट नाही उतरला पाणी. कधीच नाही. आज नाही कधी आम्हाला. हात लावले होतच काय लागलं त्याला. आपण बसता विषय झालाय, विषय झाला. ऐका ही लाईट एक लागत पाय पाण्यात असणार आहे, एक पाय बाहेर असणार आहे. 100% मला हा डाऊट आहे. कारण पाणी बरोबर काही मागं पुढे होणारच ना. येतं ना, ते का नव्हतं? मग करंट मग करंट उतरलं किती बारीक आहे ते? त्याला असं किती बारीक मॅडम रिस्टर माझं साडू आहे. तुम्ही असं काय करता? मग मोठा जाऊ आहे. मीच त्याला वर घेतला नाही तू. मी कायला बोलायला आलो? इलेक्ट्रॉनिकचे एनटीसीचं ते किती बारीक आहे त्याच्यातून करंट नाही उतरणार. ती वेगळी वायर आहे तुम्ही जे सांगताय ना. नाही नाही सांगतो याला 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 हो का याला शॉक लागला आहे. तुम्हाला काय माहिती? तुम्हाला ताराला शॉक लागलेला आहे माहिती आहे? आर्थिंगला कसं काय लागू शकतो? सारखं एक मिनिट त्याला चेक करू द्या एकदा. नाही नाही वरती चढ, तुला कळून तुला शॉक लागतो का नाही. ताराला बघा. काय बघून उपयोग आहे? काय होतं, ज्यावेळेस एक पाय पाण्यात आणि एक पाय वरती असतो ना त्यावेळेसच तो करंट लागू शकतो. आता स्ट्रीट लाईट बंद आहे का चालू आहे? बंद केली असणार त्याच्यामुळे कसं करणार? नाही नाही दम चालू करा. नाही ती घरात जे गेली ना ती बोर चालू करायला पाठवा. चालू करून पण चेक केलं. हा ती घरातली बोर चालू करा. बोर म्हणजे इथंच मोटर नाही घरातून बटन आहे ना ती केबल ती चालू करा. मोठं आम्हाला माहिती आहे सगळं. मॅडम आम्हाला पुढचं ती केबल चालू करा. आता ती जी वायर गेली ना मध्ये ती चालू करा. शेवटचं ते घरातून त्या स्विच अहो तुम्ही चेक करून उपयोग काय? करंट लागलाय, माणूस गेलाय, करंट लागतोय, तुम्ही चेक करून काय आम्हाला उल्लू बनवता का? लागतोय का नाही चेक करून बघायचं आमच्या मना समाजासाठी. माणूस गेलाय, करंट लागून गेला, तुम्ही आता चेक करून बघता का आली का नाही? मॅडम कळतंय तुम्हाला?
माणूस कसा गेला पाण्याने लागून गेलाय का तेव्हा त्याच्या खाली पडून गेला का खांब जाऊन मग चेक करून काय उपयोग आहे चेक करून म्हणजे तिथे पुन्हा काही घटना घडत नाही पुन्हा नाही का म्हणून तर आम्ही ओरडतोय नाही तो प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आउट करावा लागेल ना. तो पूर्णपणे त्याच्यातून काढावा लागेल. नाही राहू दे असंच ते आम्ही ना एक हे ठेवतो आमच्या सूर्यदाची एक आहे ना आठवण म्हणून असेच ठेवा काढू पण नका काढून पण देणार नाही आम्ही सांगतो तुम्हाला असंच ठेवा काय नाही आम्हाला ऐकून गेलं का आम्हाला आठवण येईल सूर्यदाची तो चोंग्या ज्यांनी ठोकला तो काय म्हणतो माहिती गेल्यावर बघून घेतो मी मा काय बघायचं आज कळन त्याला काय कळायचंय तो म्हणला मग त्याच्यावरती मग वायरमॅन काय करीत होता त्यांनी काय ही सगळी लॉबी आहे ही सगळी लॉबी आहे सगळी लॉबी आहे लॉबी तर मग काय मी म्हणतो त्याच्या मागे काय राजकीय क्षेत्र आहे का काय याची संजयला राजकीय ताकद पण आहे, मग कळलं काय याला पण केलं कळलं म्हणल्यावरती काय म्हणायचं याला मग? त्यांना तुम्हाला फक्त डोळा समोर दिसायला पाहिजे मॅडम अजूनपर्यंत इथं कोणतीही घटना घडलेली नव्हती ज्या वेळेला ही गाडी ठोकली त्या त्या टायमापासून झाले प्रॉब्लेम चालू झाला आम्हाला माहित नाही त्यावेळेला इथे ठोकल्यावरती फार सगळीकडे सांगा ना त्यांना कंप्लेंट हे केली होती ना तुम्ही तिथे अहो, कंप्लेंट नाही काय केलं वाकडा थांबा दिसतोय का नाही अजून मान्य आहे. दिसतोय तो पोलवरती पण येऊन बघितलं त्यांनी ते करंट अहो तो चित्तानंद बनकर आहे ना तो काय म्हणतात खालच्या हाताने केलं. मी सांगतो तुम्हाला रिश्तेदार आम्हाला बनकर आज नाही ओळखत आम्ही गेले 10-15 वर्ष बनकराला ओळखतोय आम्ही लहानाचं इथं झालं मोठं आम्हाला माहिती बनकर आज कसं काय गेलाय ऐका तुम्ही म्हणता पोल मग पोल तुम्ही दुरुस्त करून का नाही जे घेतला? जो त्याला चहा पाणी देईन ना मी तुम्हाला सांगतो रिस्तर त्याचंच काम होतंय आज ही घडीला तुम्हाला अजून सांगतो गोष्ट मॅडम तुम्हाला रिस्तर तुम्ही बहिणीसारखे आहे तुम्हाला म्हणून मी सांगतो आज बंद कर ज्याचं तो मोजकं करायचं आहे ज्याचं काम आहे याचं इलेक्ट्रिशियन तो त्याच्यातून त्याचं काम करत डीपी किती वेळाचा बंद असते डीपीचा फ्यूज गेला किंवा काय झालं त्या रिस्तर दुसऱ्या मिनिटाला तो येत नाही इथपर्यंत मी तुम्हाला सांगतो सगळे शेतकरी आहेत याचं नाही पण जी गोष्ट तुम्ही आता इथं चेकिंग करून घ्या काय उपयोग नाही माणूस गेला चेकिंग करून येतोय का नाही काय नाही रिस्तर काही उपयोग नाही त्याचा तुम्ही फक्त आमच्या समाधानासाठी हा काही ते थांबला तुम्हाला मी पण चालू केलं का तुम्हाला करणे येणार हे फिक्स आहे नाही ना स्ट्रीट लाईट आपण चालू करून बघतोय ना केलेली पण आहे आता. हो मॅडम मग माणूस गेला कसा आपण 4 वेळा चेक चेकिंग केलं मग पण तो बदली करा ना खांबा तुम्ही. अडचण काय? चार महिने झाले. एक मिनिट हे मालक आहेत ह्या मालकांनी बनकरला 4 वेळा सांगितलं. जर आपल्या काही घटना घडली तर जबाबदार तुम्ही राहाल. या भाषेत त्यांनी सूचना दिली होती त्यांना. हो सेक्शन ऑफिसला आहे का कंप्लेंट द्यायची कंप्लेंट दिलेली आहे. रायटिंग मध्ये देवा का प्रत्येक गोष्ट रायटिंग मध्ये पाहिजे का असं सांगा नाही ते आता त्यांना मला तेच विचारावं लागेल ना पहिल्यांदा मी तुम्ही बंद करायला इथं घ्या बंद करायला इथं घ्या तुम्ही रिस्टर सांगू तुम्हाला बघा मालक शेतीचा मालक इथं आहे इथपर्यंत सांगू किती वेळा फोन केला समजा मी केला होता त्यांना असं नाही केला ते बोलले होते तुम्ही ॲप्लिकेशन द्या त्यांनी सांगितलं मला ॲप्लिकेशन द्या सॅटर्डेला मी संध्याकाळी त्यांना कॉल बॅक केला मी त्यांना एवढं बोललो होतो ही लाईनच स्विच ऑफ करा पण ते बोलले आम्हाला स्विच ऑफ करता येणार नाही लाईन तुम्ही ॲप्लिकेशन द्या काल संडे असल्यामुळे तो पण जो गेला ना तो व्यक्ती माझ्याबरोबरच होता आणि हे माणूस होता त्यांच्या फोनवरती कुठे गेला चौरे त्यांच्या फोनवरती मी बोलला मग आज मंडेला ते करणारच होते हे पण ही सकाळ सकाळ असं घटना झाली म्हणजे ही कधीची गोष्ट सांगते? 4 महिने झाले 4 महिने कारण का ही लाईन आलते ना खांबे तर मला वाटलं त्याच्या दोघी हे पण टाकून घ्या म्हणलो एखाद्याला करंट बिरंट लागेल त्यांना सांगितलं होतं ते बोलले ते पण मॅडम 4 महिने झाले 4 त्याच्यामुळे त्याचा आणि ह्याचा संबंध हो ठीक आहे आम्हाला माहिती नव्हतं बोललो चालू आहे पण ही जे वाकलाय ना खांब 4 महिने झाले रिस्टर अडीच 4 मी सांगतो ना तुम्हाला पंचायतचं ज्या वेळेला काम होतं ना आपल्याला फक्त इथे एक पोल उभा करायचा होता एवढा आणि काय ज्यांनी वाकवलं नाही त्याच्याने तुम्ही खर्च घ्या ना आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता त्याचा फक्त आम्हाला खांबा व्यवस्थित पाहिजे होता कारण या गोष्टी आम्ही एवढ्या धोकेदायक झालेलं आहे म्हणून वारंवार त्यांनी सूचना केलेली मालकांनी पण याच्यावर काही लाईन काही ऑब्जेक्शन घेतलं दोन नाही. झाले 3 झाले 4 व्हायला का केलं नाही ते आम्हाला नाही मग हो सरकारी काम 12 महिने थांबा अशी गती आता तुम्ही नका लई जर 100 वेळा त्याला सांगून याला पण तो जर करीत तुम्ही नाही अर्ज देऊन करतीच नाही म्हटलं आपला गोळ आहे का? नाही पण त्यांना कळायला पाहिजे मन माहिती भाऊ गेला आपल्या ठीक आहे तुझं तेवढं ते आता टेस्टिंग करतात काय माहिती का? तुम्ही आता करंट बिरंट चेक करायच्या म्हणजे तुम्ही करा तुमच्या पद्धतीने काय प्रोसेस करायची आमचा माणूस तर गेलेला आहे मग आता करंट उतरला पाण्यात तर काय कुठं बाहेर लिकेज असेल तर तो पाण्यापर्यंत एवढा करंट येणार नाही ह्या पोलवर
जेव्हा तो पोल वाकला त्यावेळेस लिकेज करंट होताच कारण स्ट्रीट लाईट जायची यायची. दिवसाचा रात्री स्ट्रीट लाईट चालू केल्यावरती हा पोल लागत नव्हता आणि दिवसा बंद केल्यानंतर हा बल्ब लागायचा. रात्रीचा लागत नव्हता आणि दिवसाचा लागतोय. म्हणजे या स्ट्रीट लाईटचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा पोल वाकल्यामुळे तिथं सुद्धा लिकेज करंट असू शकतो. आता आपण आता चेक करू. आपण बाकीचं check सगळं करण्याच्या- बघितलं हा, आपण, ठीक. पण अजून तरी कुठून लिकेज करंट आलेलं आहे ते अजून नाही तरी, ते नाही ठीक आहे. कळलं. स्थानिक नागरिक सांगताय ते- की जो माणूस गेलाय तो करंट मुळेच गेलाय. हा. तुम्ही म्हणताय करंट चेक करावा लागेल किंवा नाही नाही, म्हणजे करंट चेक विषय आपण काय? याच्यासाठी करायचंय की आपल्याला हा रिपोर्ट करावा लागतो ना, वरती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्या ऑफिसला करावं लागतं रिपोर्टिंग. मग तो जे पण आता तुम्ही मूळ दोन-तीन कारण check काय आहे, केला पण चेक करंट त्यातून आला नाही तुम्हाला. तुम्ही हो तेच ना, मूळ कारण काय आपण की स्ट्रीट लाईट वरून पण बघितलं आपण तो हो street हो light नाही कसा पण तो येतो. काय जायचा यायचा ना करंट. आता हे आम्ही इथे राहतो, सकाळी स्ट्रीट लाईट बंद झाली ना, ते वरून बंद केली का ह्यो बल्ब चालू होतो आणि 1 तास अर्धा तास बल्ब कंटिन्यू राहतो आणि जसं जसं ऊन पडेल त्या टायमात तो करंट गोल होतो. मग ते बादळ असल्यामुळं समजा रात्रीचं बादळ पडतं ना, तिच्यामुळं त्या वल्ल्यामुळं करंट तिथे बल्ब लागतो आणि करंट खाली येऊ शकतो का काय. हे तुम्ही सकाळी 7ला इथं तुम्ही आले ना, तुम्हाला बल्ब लागलेलं दिसेल. ही स्थिती मध्ये म्हणून आमचं म्हणणं आहे का ह्या MSCBचं म्हणजे शॉक लागूनच माणूस गेलेला आहे. कारण पाण्यातून दुसरीकडचा कारण कुठूनही येऊ द्या, पाण्यातून येऊ द्या, कुठून येऊ द्या, पण शॉक लागून गेलेला आहे. माणूस गेलेला तर काय भरून देऊ शकत नाही कोणी. त्याची 2 लहान मुलं आहेत. बरोबर. हा कारण ठीक आहे, हलगर्जीपणा कुणाचा झालाय, तो पोल वाकला होता, तो रिपेअर का झाला नाही. आता या फंदात पडण्यापेक्षा ठीक आहे तुम्ही तुमची प्रोसेस करा, लिकेज करंट कुठं आहे तो तुम्ही बघा, परंतु आमच्या माणसाला मदत ही मिळाली पाहिजे. 2 लहान मुलं आहे त्याची आणि 42-44 वर्षाचं वय. किती कष्टातून त्यांनी जीवन उभं केलंय. आता कुठंतरी आता तो रोजीरोटीला चांगला, त्याच्यावरचं कर्ज बिर्ज मागचं सगळं त्याचं फिटलं होतं आणि तो एवढा चांगला काम करायचा ना, आता ती दुसऱ्याची शेती तो मागत्याने करायचा. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे त्याची. रात्रंदिवस काम करायचा आणि 2 लहान मुलं असल्यामुळं म्हणजे त्याला मदत MSCB कडून झाली पाहिजे. आम्ही बाकीच्या काही योजना आहेत, समजा शेतकरी अपघात विमा योजना आहे, तो पण प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याच्या काही पॉलिसीस असतील त्या पण आम्ही प्रयत्न करू. परंतु MSCB म्हणजे आमचं सगळं ग्रामस्थांचं म्हणणं आहे का विजेचा शॉक लागल्यामुळं आमचा माणूस गेलाय आणि हा MSCBचा हलगर्जीपणा आहे. त्याच्यामुळं माणूस गेलेला तर काय कोणी परत भरून देऊ शकत नाही, तो काही येऊ शकत नाही. परंतु त्यांच्या पाठीमागचं जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होता कामा नये. आमची तुम्हाला विनंती आहे का MSCBची चूक असल्यामुळं त्याच्या जाण्याची जी नुकसान भरपाई आहे तो तर काही येऊ शकत नाही, परंतु त्याची मुलं बाळ आहे, त्याची बायको आहे, आम्हाला मदत मिळायला पाहिजे. नाही, आता तुम्ही जसं म्हणताय ना त्याप्रमाणे आपण ते स्ट्रीट लाईटचं प्रॉब्लेम आहे का हा प्रॉब्लेम आहे ह्याच्यातून आपण आता बघितलेलं आहेच आहे. नाही 100% कारण कुठून आलेला आहे आणि कसा आलेला आहे हे अजून आपल्याला नाही मग तुम्हाला असं नाही ह्याच्यामधून काय नाही, घटना दुसरी कुठली घडून नाही याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. solve पण करणार आहे problem. तुमचं म्हणणं मला काय म्हणायचंय, शॉक नाही, तुमचं म्हणणं असं आहे का बुवा का शॉक लागला नाही. नाही, आम्ही आता असं काहीच नाही म्हणणार आहे, कारण अजून त्या करंट कुठून आलेलं आहे हे आधी आपण फाइंड आउट करणार आहे त्याच्यामध्ये. अरे असं नाही असं नाहीये. आपण म्हणतच नाहीये ना त्यांना shock लागल्यामुळे current कशामुळे आलं हे आपण बघू. current झालं हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे. एक विनंती आहे, थांबा, ऐका current झालं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. ऐका जरा, ऐका. आपण कशामुळे current झालंय हे आपल्याला बघायचं. नाही, काय झालंय 100% करंटमुळंच माणूस गेलेला आहे. ऐका आमचं म्हणणं पहिलं ऐका, मग तुम्ही त्याच्यावर. माणूस हा 100% करंटमुळेच गेलेला आहे.
फक्त याला जो करंट येतोय तो येतोय जातोय तर तो पुढून येतोय हा एबीसीबीनी पहिला आम्हाला चेक करून दाखवावा ही पहिली मोहीम राबवा आणि मग बाकीचं काय असेल ते करावं. 1.5 महिन्यापूर्वी तक्रार केलेली त्याच्यामुळे ना 1.5 महिन्यापूर्वी तक्रार केलेली बनकर साहेबांशी काम तुम्ही करा येणारच आहे. कशामुळे गेला त्यांना सांगितले का तुम्ही हा खांबळा वाकलाय याला करंट येतोय याला लाईट दिवसा चालू राहते मध्ये आधी येते बंद होती हे काम आहे ना त्यांचं तर माझी अशी एक विनंती आहे बरं का आता आहे ना आपण मंचरला जाऊ ते बाकीचं जे काय आहे ते पाहू आणि यांना आहे ना यांचं काम करू दे आज सर्वे हो इथं पुढून करंट आला काय ते आपली त्यांच्या पद्धतीने चेक करतील आणि आम्हाला रिपोर्टिंग करा का बाबा असा इथून करंट आला किंवा अन्य कशामुळे आला का करंट आलाच नाही ते तरी आम्हाला सांगा एकदम आम्ही त्याच्यावरती काय उपाययोजना करा ते आम्ही पाहू. नाही, आपल्याला ते नाही, ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे आता कशामुळे नाही, हे डॅमेज झालं ना खांबा वाकल्यानंतर करंट यायला लागला पूर्णपणे प्रॉब्लेम तो 100% त्याच्याबद्दल वादच नाही तो तर करणं भागच आहे परत दुसरी काय घटना घडावं नाही म्हणून पण जी घटना घडली ही कशामुळे घडली हे तरी माणसाला कळालंच नाही, पाहिजे नाही, ना. अजित- ते तुम्ही ते आम्हाला दिलं पाहिजे ना तसं नाही, त्यांना सांगितलं होतं 1.5 महिन्यापूर्वी मी महिन्याचं नका काढू, आताच्या घटनेचं. माणूस गेलाय ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ग्रामस्थांचं एवढं घरातला गेला त्याला कळतं काय होते सरपंच काय झालं सकाळी 7 वाजता लाईट आली 7 वाजता लाईट आली आणि सुरेश हा पाणी भरण्यासाठी इथं या वावरामध्ये आला होता मोटर चालू केली या वावरामध्ये तो पाणी भरण्यासाठी सकाळी 7च्या दरम्यान आला मोटर चालू केल्यानंतर आणि नंतर काय झालं त्याचा इकडून आमचे एक ग्रामस्थ पायी चालत होते तर त्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिलं की सुरेश हा त्या ताराला त्याचा हात होता एक पाय तिकडं पडलेला डोकं रस्त्याच्या बाजूला होतं आणि तो बेशुद्ध होता की जागेवर गेला ते त्यांना कळालं नाही मग त्यांनी काय केलं सगळ्या आमच्या मळ्यातील लोकांना बोलवलं मग काठ्या बिठ्या घेऊन लोक आले काठ्याने त्याला बाजूला काढलं आणि इथं एक स्थानिक धरली होती हातात तार होती हातात जखम आहे ना जखम आहे तार हातात होती त्याच्या म्हणजे तिथं काम करताना तिथं करंट उतरला त्याला पाणी भरताना 100% करंट लागला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला आणि ही सगळी घटना ही पोल वाकल्यामुळं जो वरती लिकेज करंट राहिला तो MSCBच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं वेळेत काम केलं नाही त्याच्यामुळं आणि ग्रामस्थही सांगत होते 1.5 महिन्यापासून तिथं करंट येत होता हे ग्रामस्थांचं म्हणणं होतं मात्र या ठिकाणच्या वायरमॅनला तुम्ही सांगितलं होतं सांगितलं होतं वायरमॅनला या ठिकाणच्या परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आमचं असं म्हणणं आहे आणि दुर्लक्ष केल्यामुळं हा अपघात घडलाय तर मॅडम सांगितलं ना मी आता बोलून झालेला आहे हा विषय ना आपण काय नक्की आता हा जो खांबळा वाकलेला आहे तो कधीपर्यंत दुरुस्त होणार आहे आणि काय यायचं आधी एकतर आपण ह्याची काय त्यांनी कंप्लेंट केलेली आहे म्हणतात ते आमच्या स्टाफकडे तर मी त्यांच्याकडे आधी चौकशी करून घेईन की नक्की कधी त्यांनी कंप्लेंट दिलेली होती काय आणि त्याच्यानंतर हा आत्ता अजूनही ते कशामुळे करंट येतोय ते अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये तर ते पहिल्यांदा कळणं महत्वाचं आहे कारण ही जी घटना घडलेली आहे दुर्दैवी तर ती पुन्हा तिथे पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी आपण तो पहिला प्रयत्न करणार आहे मात्र ग्रामस्थ सांगतायत करंट लागूनच त्यांचा हो मृत्यू. करंट लागून गेलाय पण तो करंट कशामुळे आलाय हे कळलं पाहिजे आपल्याला तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि ते हे झाल्यावरती कारण समजल्यानंतर आपण मग पुढची ऍक्शन घेऊ त्याच्यावर मात्र मॅडम सांगतायत कंप्लेंट दाखल झाली की नाही झाली मी चेक करणार आहे नक्की दाखल केली का कंप्लेंट तोंडी कंप्लेंट फक्त आम्ही दाखल केली होती आमच्या जे लाईनमन जो आहे आमच्या गावातला त्याच्याकडे वारंवार तक्रार पण केली होती का हा पोलची ज्यांनी वाकवलाय ज्यांनी याचं नुकसान डॅमेज केलंय त्यांच्याकडून तुम्ही भरपाई करून हा पोल व्यवस्थित करा वारंवार चौकशी केली होती पण त्यांनी काय त्याची दक्षता घेतली नाही म्हणून आज ही घटना आज इथं घडलेली आहे